2024च्या माध्यमातून हा शुभ सन्मान संपन्न होईल. महिनकरांची आपुलकीची शॉल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आज सन्मान संपन्न होतोय. ड गटातील पहिला सामना रॉयल 11 मेंढ प्रथमतः फलंदाजी करावी लागेल. नाणेफेक विरोधात गेल्यानंतर गोलंदाज ओमकार, सचिन आणि त्यांच्या साथीला आघाडीला आलेत राजेश. या शैलेश काळे आपला देखील सामनावीराचा पुरस्कार आम्ही देत आहोत. पहिला चेंडू, पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकलाय शरीरापासून दूर, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये. आज मात्र तो छोटा काचेचा डबा अजून बाहेर आला नाहीये. काजू, बदाम, पिस्ता आणि किरण सर असल्यावर मजा असते. कमी गतीने टाकलाय, इनफिल्डच्या वरून हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक. अगदी चेंडूचा पाठलाग करत असताना स्वीपर कव्हरला 2 धावा मात्र प्राप्त केल्यात आणि 2 धावेने मात्र खातं उघडलं जात आहे. फलंदाज सचिन यांचं 3 धावा धाव फलकावर टीम रॉयल 11 मेंढ. ज्या प्रकारचे आपण हे दुपारचं सत्र पाहतोय, कमी धावसंख्येचे सामने, बॅकफुटला जाऊन कट केलाय. फ्लाइंग स्लीपला क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 4. या स्पर्धेमध्ये कमी धावसंख्या मात्र मराठा शिळेने नोंद केली होती 12. ती कुठेतरी त्यांना पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे धावा बनल्यात कालपासून, या खेळपट्टीवर धावा आहेत परंतु त्या तुम्हाला कराव्या लागतात. अकुट टप्प्याचा चेंडू हवेत खेळलाय, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेलचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये होईल यश प्राप्त होत असताना पहिला धक्का टीम रॉयल 11 मेंढ. फलंदाज बाद पहिलं यश प्राप्त केले गोलंदाज ओमकार यांनी आणि झेल टिपला संतोष. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर अप्पू. अप्पूला तशी फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, कारण एक गाव अकराचं क्रिकेट खूप वेगळं आहे. हे क्रिकेट तुम्ही आपल्या गावासाठी खेळता, गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी. या प्रतिष्ठेला मात्र जपावं लागतं, कारण तुमच्या स्वतःच्या नावाआधी गावाचा विचार आणि गावाचं नाव येतं आणि त्या क्रिकेटची मजा वेगळीच आहे. कट करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर टाकलाय. फलंदाजाचा फुटवर्क नाहीये. 5 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या 4ला 1. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना ओमकार 2 चेंडू शेष. कट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील ऑफ स्टंपच्या बाहेर. फुटवर्क नाहीये. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं खूप गरजेचं, परंतु फुटवर्कचा वापर नाहीये. पाय हलत नाहीयेत. फ्रंट फुटला येऊन खेळावं लागेल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आहे ओमकार शेलार. अकुट टप्प्याचा चेंडू बॅटची बॉटमला लागलाय. 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक शेवटच्या चेंडूवर गोशांकित स्वरूपामध्ये 1 धाव प्राप्त झाले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. रॉयल 11 मेंढ 1 गडी बाद 5. ला 1 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. ओमकार शेलार यांचं पहिलं षटक. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे आणि अशा गोलंदाजीसाठी ओमकार पवार यांची ओळख आहे. दुसऱ्या बाजूला रॉयल 11 मेंढ आक्रमण करावं लागेल, कारण जर तुम्हाला पहिल्या सामना जिंकायचा असेल तर एक समाधानकारक धावसंख्या धावफलकावरती नोंद करावी लागेल. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. डीपला स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन तैनात केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आता लॉंग ऑफला जातोय, म्हणजे लॉंग ऑनचं क्षेत्र खाली आहे. पुन्हा एकदा बदल करत असताना यष्टीरक्षक आता लॉंग ऑन आहे. मिड विकेट, डीपला स्क्वेअर लेग. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय.
खोदून काढण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड, वाईड बॉल. एक अवांतर धावेने या षटकाची सुरुवात होते. राहुल खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला परफेक्ट यॉर्कर डीपला स्क्वेअर लेग तैनात आहे. एके धावेचा प्रयत्न केला, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. खराब क्षेत्ररक्षण. संतोष होते चेंडूवर, परंतु चेंडू पकडण्यामध्ये अपयश आलंय आणि त्याचा फायदा अप्पू आणि सचिन या दोघांनी उचललाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवर जातील. एकेरीचा प्रयत्न झालाय, दुहेरीचा कॉल दिला होता परंतु नकार दिलाय. चांगलं कॉलिंग, अन्यथा ही धाव मात्र धोक्याची ठरू शकली असती. 9-1. पहिल्या 2 चेंडूवर धावा खर्च केल्यात राहुल यांनी 4. शॉट ऑफ लेन, बॅटची कडा. एसटी रक्षक ओमकार आणि डीपला झेल. दुसरा धक्का टीम रॉयल 11 मेंढ अप्पू पडतावा लागेल. फलंदाज बाद. वेलकम टीम शिवगर्जना 11 काळगाव. श्री मानादेवी चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शिवगर्जना 11 काळगाव पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. एकता क्रिकेट टीम मिरगाव त्यांच्या विरोधात. आपण सज्ज राहा. दुसरा धक्का टीम रॉयल 11 मेड. न्यू बॅटर सागर क्रमांक 4 वर दाखल झालेत. राहुल यांनी जरूर धावा खर्च केल्यात या षटकामध्ये 4, परंतु एक महत्वाचा गडी बाद केलाय. चला प्लीज मॅचला गती द्या मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. हलक्यात आणि चेंडूला ढकललाय. गली क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. एकच धाव प्राप्त होईल. खूप शांत क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुपारचं सत्र आणि या एवढ्या शांत क्रिकेटमध्ये तुम्ही तुमच्या संघाला विजयी करू शकत नाही. फलंदाजी करणारी टीम हात खोलावे लागतील, आक्रमण करावं लागेल. सागर आणि त्यांच्या साथीला सचिन. अकुटप्पाचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर हलकासा अगदी उंच जात असताना बाउन्स. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होते सांगता. 1 to go. शेवटचा चेंडू ओव्हर पिच हवेत खेळलाय. सचिन देसाई यांचा फटका फसला. साहिल आणि डीपला झेल. सचिन देसाई यांचा संपेल खेळ. परतावं लागेल. माफ करा, सागर बाद झालेत. तिसरा धक्का झाला. 3. 2 षटकांचा खेळ समाप्त. टीम रॉयल 11 मेन. श्री मानादेवी चषक 2024-25 हे 5वं पर्व आपण पाहत आहे. 50 वर्षाची क्रिकेटची परंपरा, स्पर्धा मानाची, महिन गावच्या अभिमानाची. नवीन फलंदाज अविनाश. स्लॉगवरचं षटक घेऊन कोण येईल? कर्णधाराने विश्वास दाखवलाय. गोलंदाज सुमित यांच्यावर. अंतिम षटक हाणामारीचं षटक प्रगतीपथावर असताना या 6 चेंडूवर कितपत मजल मारेल रॉयल 11 मेन. 10 झाल्यात, अजून 10-20 करावे लागतील. पहिला चेंडू डाऊन द लेग साइड. पहिला चेंडू हाताळताना अगदी वॉर्मअप नाहीये. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर या अतिरिक्त धावेने यष्ट्राच्या मदतीने 11ला 3. 3 गडी बाद. 11 धावा धाव फलकावर. बुंदा टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय जरूर. फेकी खराब केली होती परंतु सुमित यांनी एकाती अगदी या चेंडू पकडला आणि फलंदाजाला धावबाद केलं. 4था धक्का टीम रॉयल 11 मेन. नवीन फलंदाज संदीप. सुमित यांनी एक सांघिक यश प्राप्त करून दिले. सुमित आलेत. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. लॉंग ऑफ आहे डीपला.
एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीसाठी पलटले जरूर, परंतु आपल्या सहकार्याने योग्य क्षणाला नकार दिलाय. क्रिकेटमध्ये तुम्हाला कधी होकार आणि कधी नकार द्यायला कळायला पाहिजे, तर तुम्ही तुमच्या संघासाठी चांगली कामगिरी करू शकता. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना 12-4 4 चेंडूंचा खेळ शेष. टीम रॉयल 11 मेन स्वतःसाठी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज अगदी या गोल गोल फिरले, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्कच नाहीये. डॉट बॉल. 12 धावा धाव फलकावर. संत गतीने सामना, ज्या प्रकारे या डावामध्ये धावाच बनत नाहीयेत. गोलंदाजांनी वर्चस्व मात्र या डावामध्ये निर्माण केलंय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. फलंदाज यष्टीचित स्वरूपात स्वतःचा विकेट मात्र अगदी गमावलाय. खराब क्रिकेट. रॉयल 11 मेन 12-4 सुमित यांनी यश प्राप्त केलंय. स्वतः कर्णधार दाखल होत असताना सुनील देसाई रॉयल किंग संघाचे संघमालक देखील आहेत, या संघाचे कर्णधार देखील आहेत आणि या रॉयल 11 मेन संघाचे करते धरते सगळं म्हणजे आधारस्तंभ देखील म्हणायला हरकत नाहीये. आणि त्यांची स्टाईल पहा खेळण्याची. रॉयल पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. फटका खेळता क्षणी धावत सुटलेत आणि नशिबाने त्यांना साथ दिली. दुसऱ्यांदा देखील नशिबाने साथ दिली. एक धाव अगदी काय वेगाने पूर्ण केले. हा जर सामना हुसेन बोल्ट पाहत असतील तर त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसेल, त्या वेगाने धाव पूर्ण केले. नक्कीच ओम साई एमटीसी वेस्ट इंडिज पर्यंत देखील जाऊन पोहोचले आणि जगभरात या स्पर्धेचं प्रेक्षेपण लोक पाहतात. ऑन साइडला चेंडूला वळवला, डीपला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे तैनात. एक धाव पूर्ण केली जाईल. सचिन देसाईंना दुसरी धाव हवी आहे आणि दुसरी धाव अंगलट येऊ शकते. फेकी अगदी चांगली केली, परंतु रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम. 2 धावा जोडल्या जातील. 15 धावा धाव फलकावर. 16 धावांचं लक्ष विजयासाठी टीम एकदंत 11 शितपवाडी. मी टॉस साठी विनंती करेन दोन्ही टीम. एकता क्रिकेट टीम मिरगाव विपक्ष शिवगर्जना 11 काळगाव, या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. एका बाजूला कर्णधार महेश, दुसऱ्या बाजूला सोन्या. सोन्या टॉस साठी एकदम धावत आलाय आणि ही अगदी आवड आहे. टॉस केला जाईल. सोन्या कॉल करेल. स्विंग द कॉइन. हेड इज अ कॉल. इट इज अ टेल. मान्यवरांचा मनपूर्वक आभार. अभिनंदन महेश. एकता 11 मिरगाव टॉस जिंकलाय. आजचा रविवारचा दिवस स्क्वॉड तर असेलच. निर्णय काय? बॅटिंग करू आम्ही. काय माइंडसेट असेल अगदी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय? माइंडसेट म्हणजे ॲक्च्युली 3 ओव्हर असतात. 3 ओव्हरमध्ये अटॅकिंगच खेळावं लागतं, त्यामुळे आम्ही सेफ टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. आणि कोणाकडून अपेक्षा असेल की 18 चेंडूमध्ये आक्रमण करण्याचा सुरुवातीलाच? प्रथमेश आणि अजय यांच्याकडूनच आमची अपेक्षा असेल आणि त्यांना आम्ही बाकीचे येणारे बॉटम ऑर्डर आम्ही सपोर्ट करू. एक शेवटचा प्रश्न विचारेन. मानेदेवी चषक 2024चं आयोजन कसं वाटलं? स्पर्धा कशी वाटली? आयोजन खूप चांगलं आहे. तसं म्हणायला गेलं तर ज्या प्रकारे त्यांनी सुरुवात केली, पॅम्पलेट वगैरे त्याच्यावरती कॅप्टनचे फोटो वगैरे, एक नवीन एक त्याच्यामध्ये आम्हाला अनुभव घेता आला. ग्राउंड पण चांगलंच त्यांनी साफसफाई केली आणि आयोजन पण खूप चांगलं आहे. धन्यवाद. नक्की चांगलं आयोजन. आणि वांग व्हॅली मोहीम आपलं देखील खरंच खूप कौतुक व्हायला पाहिजे. गोलंदाजी करायची सोन्या, टॉस जिंकला असता नक्कीच गोलंदाजी घेतली असती. हो नक्कीच. अगदी. आता काय माइंडसेट असेल? समोर एकता 11 मिरगाव 18 चेंडू कितपत रोखण्याचा मानस असेल? 30च्या आतमध्ये रोखण्याचा आमचा हे असेल नक्कीच, पण आमचा मेन बॉलर अजून आलेला नाही, तरी पण आम्ही चांगला ट्राय करू. तोपर्यंत येईलच. आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील? कारण श्री मानेदेवी चषक 2024 वांगवेली महिंची स्पर्धा. आयोजन एकदम मस्त आहे आणि सगळे आयोजक प्रत्येक वेळी नवीन नवीन काहीतरी करते, त्यामुळं स्पर्धा खेळायला पण मस्त वाटतंय आणि आयोजन एकदम चांगलं केलंय. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा.
विश यू ऑल द बेस्ट. मी मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. टॉस जिंकलाय टीम एकता 11 मिरगाव. त्यांनी सांगितलं मी फलंदाजी करू. धन्यवाद. पहिला चेंडू ज्युसी फुल टॉस भिरकावून दिलाय लॉंग लेगला प्रेक्षकांच्या भेटीला. या चेंडूवर किती धावा असतील? अवघी एक धाव. एका धावेने धावांचा श्रीगणेश होत असताना टीम एकदंत 11 शितपवाडी. सुरुवात चांगली झाली आहे. पायावर चेंडू फ्लिक ऑन द रिक्स. मनगटाचा चांगला वापर. चेंडू करतोय हवाई सफर. फलंदाज योगेश यांच्या बॅट मधून श्री माणदेवी चषक शितपवाडीचा दर्जा दाखवणारा षटकार. लक्ष छोटा आहे परंतु सामना लवकर संपवायचा आहे. 16 धावांचं लक्ष सेट केलंय आणि पहिल्या 2 चेंडूवर धावा केल्यात 7. कमी गतीने टाकलेला चेंडू फलंदाजाला फसवलं होतं. फलंदाज अगदी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 16 धावांचं लक्ष किती चेंडूवर पार केलं जाईल? गोलंदाज सुनील देसाई रॉयल पर्सनॅलिटी आणि रॉयल संघ मालक रॉयल कर्णधार. कमी गतीने टाकलेला चेंडू. हा चेंडू देखील यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. अपील जरूर केली परंतु पंचांना अपील मध्ये स्वारस्य नाहीये. पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार. त्यानंतर 2 चांगले चेंडू हाताळलेत सुनील देसाई. एक चांगली मॅच नक्कीच प्रेक्षकांना अपेक्षित होती परंतु कुठेतरी लो स्कोरिंग सामना पाहायला मिळतोय. फुल टॉस हवेत खेळलाय. डीपला स्क्वेअर लेग नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार. योगेशच्या बॅट मधून दुसरा मोठा फटका या षटकातील. 4 धावा. चौकार. 4 धावेने टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले 11. 11 रन्स ऑन बोर्ड. 1 टू गो. योगेश यांनी मनसुबा आपला स्पष्ट केलाय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगला चेंडू हाताळला जातोय. चौकार षटकाराचं प्रत्युत्तर मात्र फलंदाजाला बाद करून दिले सुनील देसाई आपल्या पद्धतीने सेलिब्रेशन करत असताना. पहिला धक्का टीम एकदंत 11 शितपवाडी 11-1. आणि या षटकासाठी सुनील देसाई यांच्या एक गडी बाद केला. चांगलं षटक. यासाठी बॉस यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय 51 रुपये. ते तुम्हाला जीपे केले जातील. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये सरांनी अगदी बाहेर जाऊन आलेत. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. दिशा दिल्या. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. स्ट्राइक रोटेट करत असताना फलंदाज राहुल दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल झालेत. अविनाश 12 धावा धाव फलकावर. अवघ्या 4 धावांची आवश्यकता. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय आणि या एकतर्फी सामन्यामध्ये वरचढ राहिले टीम एकदंत 11 शितपवाडी. चांगली गोलंदाजी आणि पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं योगेश यांनी. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साइडला वळवलाय. गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीपला. क्षेत्ररक्षण चांगलं. फेकी देखील सुरेख. एकच धाव प्राप्त होईल. ऑन ड्राईव्हचा फटका. देखणा फटका. 3 धावांची गरज. निश्चितच 4 षटकांची फायनल खेळवण्याचा आयोजकांचा मनसुबा हलक्या हाताने काय. राहुल टेटमे यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला अमोल शेलार साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक षटकाराला 200 आणि 3 धाव्यांची गरज आहे. बॅकफुटला जाऊन पंच केलाय.
डीप पॉइंट आहे सीमारेषा लगत, चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव. एका धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 14. बकरा चषक फ्लिक ऑन द रिक्स, 1 धाव प्राप्त होईल. चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. या मैदानाची रचनेचा विचार केला तर यष्टीरक्षकाच्या मागे ज्या प्रकारे झाडं आहेत आणि बकरा चषकाची आम्हाला आठवण आली, मजा आली. बकरा चषकाला यावर्षी प्रतीक्षा असेल. कॅमेरामॅन प्रणय म्हात्रेंना देखील प्रतीक्षा आहे. विजयासाठी एका धावेची गरज आणि ती मात्र करायला परिश्रम करावे लागतील. अविनाश यांचं षटक समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 15-1. 6 चेंडूमध्ये एका धावेची गरज. कॅमेरामॅन प्रणय डोंबरे मात्र दुपारच्या सत्रामध्ये जिम जॅमचा आनंद घेत असताना आणि पहा, एका हातामध्ये बिस्किट, एका हातामध्ये कॅमेरा, ही खासियत आहे. संदीप 6 चेंडूमध्ये 1 धाव रोखायची आहे. चमत्कार करतील का? तर नमस्कार करतील बाकीचे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, विजयी धाव प्राप्त केली जाते. फलंदाज ओमकार यांच्या बॅट मधून. अभिनंदन टीम. एकदंत 11 शितपवाडी राहुल यांनी विजयी धाव केली आहे आणि पहिला विजय प्राप्त केला आहे. एकदंत 11 शितपवाडी. वेल प्लेड टीम. हार्ड लक, बॅड लक. रॉयल 11 मेंढ सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत. या सामन्यामध्ये ज्यांनी चांगला खेळ केला, चांगली गोलंदाजी आणि त्याच्याबरोबर चांगली फलंदाजी, या योगेश आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. प्लेयर ऑफ द मॅच योगेश.